गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मित्रो नमस्कार। एव्ही9 मराठी प्रस्तुत गणेश दर्शन 2025 या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। ईश्वरपूरमध्ये या ठिकाणी मेन चौकामध्ये तहसीलदार समोर असणारे हे जे मंडळ आहे ते गेल्या अनेक वर्षापासून हे मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे माजी मंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि युवा नेते प्रतीकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे मंडळ गेल्या अनेक वर्षापासून काम करतंय। आपल्यासोबत या ठिकाणी मंडळाचे या ठिकाणी सर्व आणि मार्गदर्शक खंडेराव जाधव नाना आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणी आपण मंडळाची संपूर्ण माहिती आणि हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंडळामध्ये सर्व धर्म समभाव या पद्धतीचं काम केलं जातं। आपण जर का बघितलं तर सर्व मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, सगळ्यांना मिळून या ठिकाणी हे मंडळ काम करत असतं। चला तर सुरुवात करूयात। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। नाना, सगळ्यात अगोदर मी तुमच्याकडे येतोय। काय मंडळाचा इतिहास आहे, कशा पद्धतीची स्थापना या मंडळाची झालेली आहे? खरं तर मंडळाचा इतिहास सांगायचं म्हणलं तर आदरणीय जयंत पाटील साहेब व आदरणीय प्रतीकदादा यांच्या मार्गदर्शनाखाली तशी मंडळाची गणेश चतुर्थी साजरा करण्यासाठी आमचे सर्व सहकारी मिळून 1998 पासून परंपरा आहे। ॲक्च्युली मंडळ आम्ही पहिल्या स्टार्टला 1998ला स्थापन केलं। त्या मंडळाचं नाव होतं उरण इस्लामपूरचा महाराजा। त्यानंतर मंडळाचं दुसरं नाव म्हणजे काय असतं, गणपतीचं जसं चिंतामणी वगैरे लालबागचा राजा, तसंच आता आम्ही गेले 4 वर्ष झालं की उरण ईश्वरपूरचा महागणपती म्हणून या ठिकाणी आम्ही बसवतो। आदरणीय जयंत पाटील साहेबांनी कायमच आपल्या इस्लामपूर शहरात, वाळवा तालुक्यात सांस्कृतिक असेल, सण वार सुविधा देण्याचं काम केलेलं आहे। या इस्लामपूर शहरात साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकत्र सण साजरा केला जातो। मग ईद असू, मोहरम असू, गणेश चतुर्थी असू, नवरात्र असू, याच्या पाठीशी कायम जयंत पाटील असतात आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज या ठिकाणी 21 जोडपी मुस्लिम समाजाची या ठिकाणी आपल्या गणरायाची आरती केलेली आहे। तर नक्कीच आपण बघतो की हा उरण ईश्वरपूरचा जो महागणपती आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या इस्लामपूर नगरीमध्ये या ठिकाणी हे मंडळ स्थापन झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू बांधव असतील किंवा मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांना एकत्रित घेऊन हे मंडळ या ठिकाणी काम करत असतं। आपल्यासोबत काही मुस्लिम या ठिकाणी महिला आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या ठिकाणी पदाधिकारी आहेत। नेमकं काय म्हणून बघता या मंडळ? अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मी रोजा रफिक किणीकर। या मंडळाचा खरं तर मी पहिल्यांदा धन्यवाद देईन माननीय नाना यांना की आज इथं सगळ्या मुस्लिम कुटुंबांना बोलवून त्यांनी ही आरतीचा कार्यक्रम घेतलेला आहे। कारण देशामध्ये आपण पाहताच आहात की वातावरण कसं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज इथं हे जे हिंदू मुस्लिम ऐक्य आहे हे अतिशय वाखाणण्यासारखं आहे। मला असं वाटतं की परमेश्वर हा एकच आहे, मग त्याच्याकडे जायचे मार्ग वेगळे असू देत, श्रद्धा ही प्रत्येकाची एकच असते। खरं तर या शहराला हा वारसाच आहे। इथं एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं अतिशय मोठं आणि अतिशय सुंदर असं एक ठिकाण आहे, बुवाफन आणि संबुआप्पा म्हणून। त्याचा उरूस नेहमी इथं भरत असतो आणि सगळे हिंदू मुस्लिम आम्ही त्यात सहभागी होत असतो। खरं तर माननीय जयंत पाटील साहेबांनी हा वारसा आम्हाला दिलेला आहे। इथला प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक मुस्लिम हे एकमेकाशी बहीण भावाच्या नात्यानं राहतात, कुटुंब प्रेमानं राहतात, एकमेकांच्या ताटात जेवतात। इतकं ऐक्य आमच्या शहरामध्ये आहे आणि म्हणून आज या देशामध्ये जो गोंधळ चाललेला आहे त्या पार्श्वभूमीवर मी एवढंच म्हणेन की समंदर बाटा धरती बाटी बाट लिया संसार, समंदर बाटा धरती बाटी बाट लिया संसार, मस्जिद बाटी मंदिर बाटा मत बाटो इंसान, मत बाटो इंसान। खरंच तुमचं धन्यवाद दिलं पाहिजे, कारण देशभरात बघितलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा त्या ठिकाणी प्रश्न ऐरणीवर येतो, राज्यात पण ऐरणीवर येतो। मात्र या मंडळामध्ये असेल किंवा इस्लामपूर शहरामध्ये तसं आपल्याला काय जाणवतं? कधीच नाही। या मंडळामध्ये तर विचारच करायचा नाही त्या गोष्टीचा, हे आज सिद्धच झालेलं आहे। आणि पूर्वीपासूनच इथं कुठंच आमच्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम दंगे कधीही झालेले नाहीत, हिंदू मुस्लिम कधी होणारही नाहीत। आम्ही सर्वजण एकत्र उत्सव साजरे करतो आणि एकत्र मध्ये राहतो। तर नक्कीच आपण बघितलं की उरण ईश्वरपूरमधील असणारं हे
महागणपती जे मंडळ आहे ते सर्व धर्म समभाव आणि असलेला आणि विशेष म्हणजे आज आरतीला जवळपास 20 मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते. आपल्यासोबत आणखी काही मुस्लिम या ठिकाणी बांधव आहेत. भैया, काय सांगाल तुम्ही ईश्वरपूरच्या महागणपतीच्या आरतीला आला? जय महाराष्ट्र. पूर्ण ईश्वरपूर महागणपतीच्या आजच्या या आरतीला या ठिकाणी मुस्लिम बांधवांना निमंत्रित केलं गेलं. 21 सहपत्नीक जोडी या ठिकाणी मुस्लिम समाजातल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमतः नामदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं ऋण व्यक्त करेन. विशेषतः खंडेराव नानांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करेन, कारण या शहराचं एक वैशिष्ट्य आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. या शहरामध्ये चारही कोपऱ्याला एक चारही दर्गा आहेत आणि त्यामुळं या शहरामध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्य हे जपत आलेलं आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून या मंडळानं देखील आज 21 मुस्लिम सहपत्नीक परिवाराला निमंत्रित करून विघ्न दूर करणाऱ्या या गणपतीची पूजा करण्यासाठी, आरती करण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं. खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक या ठिकाणी त्यांनी जपलं. त्यामुळे मी या मंडळाचं अभिनंदन करेन, त्यांचं ऋण व्यक्त करेन आणि यापुढेही असंच या सलोख्यानं या शहरामध्ये या सर्व धर्मसमभाव या एकजुटीनं राहून असे आनंद उत्सव साजरे करू, असं या ठिकाणी मी यांना पुन्हा एकदा यांचं अभिनंदन करून यांना शुभेच्छा देतो. नक्कीच. आपण नाना, मी परत तुमच्याकडे येतोय. हे गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षापासून काम करते, मात्र सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीने भाग घेतो? आणि सामाजिक कार्यात काय आहे, आता विषय सांगितला बोलताना कसं आहे, सलोखा. आता या ठिकाणी मातंग समाज असेल, हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, इतर समाज, सगळ्या समाजातल्या बांधवांना बोलून प्रत्येक वेळी रोज वेगवेगळी. आता परवा तर अण्णाभाऊ साठेंची जी मातंग समाज आहे तो या ठिकाणी त्यांची सहकुटुंबीय आरती झाली. मग इंजिनियर असोसिएशन असेल, इस्लामपुरातले वेगवेगळे घटक असतील, त्यांना घेऊन आपण हा उत्सव साजरा करतो. आणि आपण गेले 20-25 वर्ष गणपतीच्या माध्यमातून पाककला, रांगोळी स्पर्धा, महिलांच्या, युवकांच्या, याही वर्षी आपण त्याच मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेत आहे. आता बघितले तर इस्लामपूर शहराचे आता प्रशासक आहे, निवडणूक नाही, कुठेही राज्यात निवडणुका झालेल्या नाहीत. आता लोकांना भेडसवणारे प्रश्न असेल, आरोग्याचे असतील, पाण्याचे असतील, स्वच्छतेचे असतील, या प्रश्नावर लोकांची आता खरोखरच काय मतं आहेत, आम्ही बोललं तर ती राजकीय होईल. म्हणून सर्वसामान्यांची मतं काय आहेत जाणून घेण्यासाठी आपण इस्लामपूर आयडॉल म्हणून एक आपण स्पर्धा घेतलेली आहे. ते फॉर्म आपण या ठिकाणी देतो. त्या फॉर्मबरोबर आपण खाली नियमावली दिलेली की आत्ता असणारं इस्लामपूर आणि तुमच्या स्वप्नातलं इस्लामपूर काय आहे ते तुम्ही लिहून आम्हाला द्यायचं, लकोट्या पॅक लकोट्या. त्याच्यात आता बरेचसे लकोटे आलेले आहेत, मी प्राध्यापकांनाही दिले ते वाचाय. काही ठिकाणी एवढं सुंदर लिहिलं आहे की तुम्ही आम्ही ही कल्पना आपल्या गावाविषयी करू शकत नाही, एवढी नागरिकांच्या कल्पना चांगल्या आहेत. त्यासाठी आपण काय केलं की 10 आयडॉल काढणार आहे की जी खरोखर इस्लामपूरविषयी चांगली कल्पना आहे, त्यांना आपण आवर्जून बक्षीस का देतो. इस्लामपूर म्हणून लिहिणार आहेत की ईश्वरपूर? नाही, आता इस्लामपूर आणि ईश्वरपूर आहे. ईश्वरपूर तर अजून झालेलं नाही, परंतु काय असतं, आपण म्हणतो पहिला प्यार बुलाया नाही जाता, तसं ईश्वरपूर झालेलंच आहे. परंतु माणसाच्या मनात आता आम्ही भेदभाव करत नाही, कारण आत्ताच आपण म्हणलो की हिंदू मुस्लिमाचं एक आहे, यांचं मार काय गावाचं नाव नाही बदललेलं. ईश्वरपूर देवाचं नाव आहे, इस्लाम ही मुस्लिम नाव आहे. आम्ही त्या फंद्यात पडणार आहे. आमचं दोन्हीही प्रेम आहे, आमचं अल्लावी आणि ईश्वरावही. त्यामुळं आमचा वाद काय होता, उरून ही नाव पूर्ण गावाला द्या. काय की आपण म्हणतो की बापचे बेटा निकलत आहे, उरून नाव द्या ना. मूळ गाव उरून आहे, त्यानंतर वसलेलं गाव इस्लाम, त्यापेक्षा उरून दिला असतं चाललं असतं. त्यामुळं इस्लाम आणि ईश्वर हा एकच आहे, त्याच्यावर लय भाष्य करणं बरोबर नाही. नक्कीच हा काही राजकारणाचा विषय नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण आज आपण गणेशाबद्दल, गणरायाला त्या ठिकाणी आपण वंदन केलेलं आहे, गणरायाबद्दल आपण बोलूयात. आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी मुस्लिम बांधव आहेत. काय सांगाल, आज आपण आरतीचा तुम्हाला साक्षात या ठिकाणी मान मिळालेला आहे? खंडेराव साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं महागणपती गणेश मंडळच्या वतीनं. व्हेरी नाईस, कारण हा ऐक्य पाहिजे होतं आणि कोणतरी सर्व धर्माला बांधून ठेवणे हे जयंतराव पाटील साहेबांचा एक मोठा यश आहे इस्लामपूरमध्ये. आणि ते वारसा खंडेरावांनी पुढं चालवले आहे महागणपती मंडळामार्फत.
आम्हाला बोलवलं, खूप बरं वाटलं. आणि ते खूप उपक्रम करत असतात, खूप चांगले उपक्रम करत असतात. त्यांचा पुढचा वाटचालीला आम्ही सर्व मदत करू. आणि व्हेरी हॅपी वी आर अबाउट वाय वी हॅव कम हिअर, वी हॅव बीन ब्रॉट हिअर. आणि खूप चांगलं वाटलं. असंच ऐक्य व्हावं. इस्लामपूरमध्ये कधी दंगल झालेलं नाही. हे सर्व लीडर्स असल्यामुळं खंडेरावसारखं. आणि पुढेही असं आम्ही सर्व एकत्र राहून काम करू. तर नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून या ईश्वरपूर शहरामध्ये काम करत असलेलं हे महागणपतीचे मंडळ आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी भाग घेत असतं. नाना, माझा शेवटचा प्रश्न आहे. गणराया काही दिवसांनी त्या ठिकाणी निरोप घेणार आहे आपल्यापासून. मात्र तुमच्या सगळ्या मंडळाच्या वतीनं असेल किंवा तुम्ही सगळ्यांच्या वतीनं गणरायाकडे नेमकं काय मागणं असणार आहे? आता गणरायाकडे एकच मागणं आहे, तसं इस्लामपूरसाठी सुसज्ज इस्लामपूर असावं. इस्लामपुरात आता जी वाहतूक चालू आहे ती क्लिअर व्हावी. आणि आत्ता महाराष्ट्रात जे फार मोठं आंदोलन चालू आहे मराठा आरक्षण, खरोखरच या शासनाला सद्बुद्धी देऊ. आता याच्यात या मराठा आंदोलन म्हणजे जी ओबीसीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्याला राजकीय वलय लावून कुठला जातीभेद ओबीसी उलट मराठा, हिंदू उलट मुस्लिम असं होऊ नये या शासनाला आणि या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी गणपतीनं. आणि तेवढीच प्रार्थना करतो. आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, गणरायानं कृपा करावी एवढीच विनंती करतो. आणि हा गणराया आपण म्हणतोच प्रत्येक मंडळाविषयी केलं तर नवसाला पावणारा गणपती आहे. गणपती हा एकच आहे. जो श्रद्धेनं कुठल्याही मंडळात जाऊ, श्रद्धेनं गणपतीची सेवा करतो, त्याच्या पाठीशी गणपती राहतो, त्याच्या इच्छापूर्ती करतो. तसंच या मंडळाचेही सदस्य या मंडळाच्या पहिल्यापासून इथेच आहे. कुठलाही सदस्य कधीही कुणाच्या दारात जाऊन पैसे मागत नाही. स्वखर्चानं मी कुणालाही इथं पैसे द्या म्हणून सांगत नाही. ते स्वखर्चाने येऊन या ठिकाणी मदत करतात. त्याच्यातूनच आपण जास्तीत जास्त इस्लामपुरातील युवक, नागरिक, महिला सहभागी व्हाव्या म्हणून आपण स्पर्धा घेतो. स्पर्धा घेण्याचं कारणच एवढं असतं की सगळ्यांचा सहभाग व्हावा. निमित्त बक्षिसाचं असतं. कसं असतं, एखादा काम करत असताना समजा एखादा शाळेत पहिला आला म्हणून त्याला सत्कार करतो, तसं त्याच्यात जास्त उत्स्फूर्तपणे जो भाग घेईल त्याला आपण बक्षीस देतो. त्याप्रमाणे आपण आता रील स्पर्धा, परत ब्लॉगर स्पर्धा, इस्लामपूर आयडॉल स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं की रुपाली जाधव त्यांच्या ज्या महिला मंडळ आहेत सर्वच या इस्लामपूर शहरात विविध ठिकाणी जाऊन महिलांना एकत्रित करून अथर्व शीश पट्टणला रथ उत्सवाला यावं या सगळ्यांना कन्व्हिन्स करतात. आणि रथ उत्सवाला आपल्या महाराष्ट्रात कुठंही महिलांचा रथ ओढला जात नाही. तुम्ही महाराष्ट्रात एवढे मोठे गणपती आहेत, कधी तुम्ही बघा की मिरवणुकीसाठी फक्त की 5,000-6,000 महिला कुठल्याही गणपतीला येत नाहीत. परंतु आपल्या या उरण ईश्वरपूरच्या महागणपतीला 5,000 ते 7,000 महिला एकसारख्या साड्या नेसून रथ ओढत असतात. तीच खरं आमची या गणपतीची ख्याती आहे. आणि तोच गणपतीचा आम्हाला आशीर्वाद आहे. त्याच पद्धतीने युवक, आता युवकातून आपण काय केलं, सभासद आमचे जे रात्रंदिवस काम करतात त्यांना आपण काय, मी सेवक उरण ईश्वरपूर महागणपतीचं म्हणून एक टी शर्ट काढतो. त्यांनासुद्धा आपण काय करतो, तुम्ही 10-12 दिवस काम करत असा त्यांना आपण एक काय केले, टी शर्ट जी सभासद आहेत त्यांना आपण एक कुपन देतो. त्याच्यातूनही एक आपण उरण ईश्वरपूर महागणपतीचा भाग्यवान अशा आपण 3 बक्षीस देणार. मग हे सभासद फक्त, त्याच्यात बाकी कोण सर्वसामान्य नाही. फक्त युवकांच्यासाठी इस्लामपूर आयडॉल आणि रील स्पर्धा, ब्लॉगर स्पर्धा आणि ज्या रथोत्सवात महिला सहभागी होणार आहेत त्या महिलांच्यासाठी आपण कुपन दिलेलं आहे. आता जवळजवळ 5,000 ते 6,000 कुपन महिला घेऊन गेलेल्या आहेत. आज ती रुपाली आली नाही, कारण प्रत्येक ठिकाणी महिला त्या भागात जाऊन की महिलांना एकत्रित करून त्यांना कुपन दिलं जातं. हा, काम सुरू आहे. त्यामुळे ते इथं येऊ शकले नाही. ते कुपन घेऊन महिला इथे येतात आणि त्याच्यातून आपण 25 भाग्यवान महिला काढतो. आपण त्या 25मध्ये 1 ग्रॅम, 2 मिली, 1 ग्रॅम, 3 मिली असं प्रत्येकाच्या कानातील सोन्याचे टॉप देणार आहे. एकूण 3 तोळेचं आपण ते करणार आहे. त्यामुळे तीही बक्षीस महिलांना का द्यावं की गणपतीत महिलांचाही सहभाग असावा. कारण आता आपल्या महाराष्ट्रात ती बरोबरीनं आपण महिला आणि पुरुष चाललेले आहेत. त्यामुळं आपल्या या उत्सवात महिलाही असाव्यात ही संकल्पना पहिल्यापासूनच आहे. आणि आता देशात जो मेसेज काय गणपती मागून, देशात राहुल गांधीचं आता जे आंदोलन चालू आहे वोट चोरी, त्यालाही शासनाला न्याय द्यावं शासनानं.
आणि EVM बंद करावं आणि खरोखरच लोकशाही वाचवावी एवढीच या गणरायाविषयी प्रार्थना करतो. तर नक्कीच आपण बघितलं की नानांनी विविध मागण्या म्हणजे गणराया एखादी मागणी पूर्ण करेल पण एवढ्या सगळ्या मागण्या या ठिकाणी नानांनी गणरायाकडे मागितलेल्या आहेत. आपल्यासोबत आणखी काही मंडळाचे सदस्य आहेत. काय वाटतं या मंडळाचा अनुभव आणि काय मागण्या आहेत गणराया? वरून इस्लामपूर चे महागणपती आमचे मित्र खंडेराव नाना आमदार जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बरेच वर्ष झाले करतात आणि हिंदू मुस्लिम सर्व मिळून करतात. आणि ह्या वेळेला हिंदू मुस्लिमचे सण दोन्ही एका टायमाला आहेत. एक पैगंबर जयंती आणि आनंद चतुर्थी. आणि खंडेराव नानांनी मुस्लिम समाजाचे 21 जोडपे बोलवून इथं आरती घेतली. त्याबद्दल मी नानांचं सर्वात प्रथम आभार मानतो. आणि नाना बी कायम आमच्या पैगंबर जयंतीच्या व मुस्लिम समाजाचे कुठलेही कार्यक्रम असू दे आमदार जयंत पाटील साहेब, खंडेराव नाना, शाजी बापू हे सर्व लोक आमच्या बी सणात सगळेजण मिळून मिसळून करतात. त्याबद्दल मी यांचं सर्वांचे बी आभार मानतो. आणि नानांनी इथं आमच्या समाजाच्या सर्व लोकांना बोलवून आरती घेतली त्याबद्दल सर्वात पहिलं नानांचा आभार मानतो. एवढं सांगून माझी 2 शब्द. आपण आरती केली आहात हे आनंदाची बाब आहेच. मात्र महाराष्ट्रभर तसं बघितलं तर हे विशेष आहे कारण मुस्लिम बांधवांनी गणरायाची पूजा करणं हे कुठंतरी वेगळं एक संदेश आपण या मंडळाच्या वतीने देत आहे. नेमकं काय वाटतं त्या संदर्भात? फार आनंद वाटला, एकदम आनंद वाटलं. का तर मुस्लिम समाजाचं बाहेर कुठे बी जावं असं कुठं हे वातावरण नाही. आता आमचे पैगंबर जयंतीच्या सणाला कवालीला वगैरे नाना आमचे साहेब सर्वच असतात. आणि आम्ही यांच्या आनंद चतुर्थी गणपती असून दे आणि कुठले दिवाळी दसरा सर्व हे सणात आम्ही आहे की नाही मिसळून असतो. त्याबद्दल आहे का नाही मी नानांचं पहिलं आभार मानतो. नानांनी मुस्लिम समाजाच्या 21 जोडप्याला बोलवून आरती घेतली त्याबद्दल नानांचा आभार मानतो. आमचे नेते जयंत पाटील साहेबांचे बी आभार. तर नक्कीच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघितलं की वरून ईश्वरपूरचा जो महागणपती आहे तो अनेक वर्षापासून या ठिकाणी हे मंडळ स्थापन केलं गेलेलं आहे. आणि आज विशेष म्हणजे इस्लामपूर शहरातल्या 20 या ठिकाणी सपत्नीक जोड्यांना या ठिकाणी या आरतीचा मान या गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी अध्यक्ष आहेत किंवा सगळेच मंडळाचे कार्यकर्ते आहेत. आणि विशेषतः म्हणजे या मंडळाला विशेष असा मार्गदर्शन असतं ते खंडेराव जाधव नाना यांचं. आणि महत्त्वाचं म्हणजे आमदार जयंत पाटील साहेब आणि प्रतीकदादा पाटील यांचं विशेष लक्ष आणि मार्गदर्शन पूर्णपणे या मंडळावरती असतं. आता हा आगमन सोहळा जो या मंडळाचा असतो तो फार मोठा नसतो परंतु निरोप देताना जो असतो तो निरोप अतिशय चांगल्या पद्धतीनं रथोत्सव त्या ठिकाणी यावेळी निघणार आहे अशा पद्धतीनं मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि सर्वच मंडळाचे जे सदस्य आहेत अध्यक्ष असतील किंवा सगळे पदाधिकारी असतील त्यांच्या सगळ्या इच्छा अपेक्षा त्या ठिकाणी काय असतील तर गणरायाकडून त्या पूर्ण होत अशा या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि सध्या तरी मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढच्या मंडळात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती.